नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर. काल आपण काल झालेली जी 7 एप्रिल 2024 रोजी सेट परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पेपर नंबर 2 यातील सेट बी हा जो क्वेश्चन पेपर बी सेट जो आपण निवडला आहे, त्याच्या 1 ते 12 प्रश्नांची चर्चा आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न 13व्या प्रश्नापासून ते 25 प्रश्नांपर्यंत चर्चा करणार आहोत. ही उत्तरं अंदाजे असणार आहेत. जेव्हा सेट भवनकडून तुम्हाला फायनल ॲन्सर की येईल, त्यावेळेस तुम्ही त्या उत्तरांची खात्री करायची आहे. तर चला बघूयात 13वा प्रश्न कोणता आहे. हा सेट बी आहे आणि या बी सेटमधला हा 13वा प्रश्न. प्रश्न काय आहे बघा. भौगोलिक स्थानाच्या संदर्भात जिओ कोडिंगचा उद्देश काय आहे. इंग्लिशमध्ये मी वाचतो. व्हॉट इज द पर्पज ऑफ जिओ कोडिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जिओ लोकेशन. म्हणजेच काय, इथं 2 शब्द महत्त्वाचे आहेत. एक तर जिओ लोकेशन आणि जिओ कोडिंग. म्हणजे जिओ कोडिंगचा जो हेतू आहे, जिओ लोकेशनच्या संदर्भात आहे, तो काय आहे, असा साधा प्रश्न आहे भौगोलिक स्थानाच्या संदर्भात. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघूयात की ऑप्शन कोणते कोणते आहेत. पहिला ऑप्शन आहे भौगोलिक रचना शोधणे. दुसरा आहे पत्त्यावर भौगोलिक निर्देशांक नियुक्त करणे. तिसरा आहे भूकंपाची तीव्रता मोजणे. आणि चौथा ऑप्शन आहे हवामानाच्या नमुन्यांचा अंदाज लावणे. तर भूकंपाची तीव्रता आणि जिओ कोडिंग असेल किंवा जिओ लोकेशन आहे असेल, याचा तसा अर्थार्थी संबंध नाही, म्हणून सी उत्तर होणारच नाही. पुन्हा डीचं बघूया. हवामानाच्या नमुन्याचा अंदाज लावणे. हवामानाच्या नमुन्याचा अंदाज इथं लावला जात नाही, त्याची माहिती दिली जाते पण अंदाज लावला जात नाही. त्यानंतर भौगोलिक रचना शोधणे म्हणजेच काय, लोकेटिंग जिओलॉजिकल फॉर्मेशन्स. तर हे पण उत्तर होणार नाही. मुख्य म्हणजे जिओ लोकेशन जे असते, उदाहरणार्थ आपण याचं साधं उदाहरण बघायचं असेल तर गुगल मॅप. जर आपल्याला एखाद्या बाहेरगावी जायचं असेल, एखाद्या शहरात जायचं असेल, एखाद्या खेड्यात जायचं असेल, तर त्या खेड्याचा लोकेशन आपण तिथं टाईप करत असतो. जसं उदाहरणार्थ कोल्हापुरातून पुण्यात जायचं असेल तर युअर लोकेशन आणि पुढे पुणे लिहिता आणि त्यानुसार तो मार्ग तुम्हाला दाखवत असतो आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या पत्त्यावर तो नेऊन तुम्हाला पोहोचवत असतो. तर हे जे ॲड्रेस, तुमच्या ॲड्रेसपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं काम तो जिओ लोकेशन किंवा जिओ कोडिंग करत असतं. तर बी हे उत्तर बघा, पत्त्यावर भौगोलिक निर्देशांक नियुक्त करणे किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, असाइनिंग जिओग्राफिक कोऑर्डिनेट्स टू ॲन ॲड्रेस. असाइनिंग जिओग्राफिक कोऑर्डिनेट्स टू ॲन ॲड्रेस, पत्त्यावर भौगोलिक निर्देशांक नियुक्त करणे. आणि बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14वा. 14वा प्रश्न काय आहे, तर 14वा प्रश्न आहे तो म्हणजे 14वा प्रश्न काय आहे बघा. पेटंट माहितीचे मानकीकरण आणि या क्षेत्रातील जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन plays a significant role in standardizing patent information and promoting global cooperation in the field. म्हणजेच काय, या ठिकाणी 2 शब्द महत्त्वाचे आहेत. एक तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे
आणि ती कशामध्ये काम करते तर पेटंट माहितीचे मानकीकरण म्हणजेच काय की स्टँडर्डायझिंग पेटंट इन्फॉर्मेशन. तर या ठिकाणी आपल्याला अतिशय सोपं उत्तर आहे जे की ही संस्था जुनीच आहे ज्याच्यामध्ये फार पूर्वीपासून ही संस्था काम करते. ऑप्शन कुठले आहेत बघा. पहिला ऑप्शन युनेस्को, दुसरा ऑप्शन विपो त्याला WIPO असं देखील म्हणतो, तिसरा ऑप्शन WTO आणि चौथा ऑप्शन WHO. तर विपो हे उत्तर आहे. पण या प्रश्नाचा जर अजून चांगल्या पद्धतीने वेध घेतला तर या विपोचं आपल्याला कार्य व्यवस्थित बघता येतं. तर या ठिकाणी पहिल्यांदा तर हेल्थशी रिलेटेड WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. म्हणजेच काय पेटंटचा आणि त्यांचा संबंध एवढा येणारच नाही, एवढा म्हणण्यापेक्षा नाहीच येणार. त्यानंतर दुसरं जे आहे WTO म्हणजे काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि युनेस्को जे आहे ते एज्युकेशन कल्चरमध्ये काम करते. आता याचा युनेस्कोचा फुल फॉर्म जर बघायचं म्हटलं तर युनेस्कोचा फुल फॉर्म काय युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय ही पण नाही. मग आता उत्तर WIPO आहे. मग WIPOचा फुल फॉर्म काय आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन दॅट इज विपो. ह्याची स्थापना 1967 साली झाली होती. याचं हेडक्वार्टर जिनेवा येथे स्वित्झर्लंड या देशामध्ये जिनेवा येथे आहे. आणि याच्याकडून जे मानांकन केलं जातं किंवा ज्याच्यावर काम केलं जातं त्यातला पहिला जो आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये जे काम करतात विपो तर त्याचं पहिलं काम आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये पेटंट. ठीक आहे स्टँडर्डायझिंग पेटंट. दुसरं स्टँडर्डायझिंग काय होतं ट्रेडमार्क्स. तिसरं काय होतं इंडस्ट्रियल डिझाईन्स. त्याच्यानंतर जिओग्राफिकल इंडिकेशन्स. त्याच्यानंतर कॉपीराईट. या सर्वांचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मानांकन करण्याचं काम विपोचं आहे. त्यामुळं या ठिकाणी उत्तर आहे विपो. प्रश्न काय होता पुन्हा एकदा पेटंट माहितीचे मानकीकरण आणि या क्षेत्रातील जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उत्तर आहे बी विपो WIPO. पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक 15. आता प्रश्न क्रमांक 15 यामध्ये प्रश्न काय बघा वेब 2.0 टेक्नॉलॉजीच्या संदर्भात RSS म्हणजे काय. या ठिकाणी थोडं तुम्हाला पुसट दिसत असेल परंतु तुम्ही समजू शकता. मी इथं वाचन व्यवस्थित करतो. इन कॉन्टेक्स्ट विथ वेब 2.0 टेक्नॉलॉजी RSS स्टँड्स फॉर. म्हणजे काय हो खाली तुम्हाला 1 2 3 करेक्ट उत्तर दिलेले आहेत. पण एक उत्तर असं आहे की जे चुकीचं आहे म्हणजे जे RSSचा फुल फॉर्म नाही आहे. मग कोणतं आहे आता बघा या ठिकाणी रिअली सिम्पल सिंडिकेशन जे आहे हे RSSचा फुल फॉर्म आहे जे आपल्याला माहिती आहे. दुसरा जो आहे रिच साईट समरी हे देखील RSS याला देखील म्हटलं जातं. आणि तिसरा मात्र या ठिकाणी तुम्हाला विचार करून लिहायचा आहे तो म्हणजे RDF साईट समरी हा देखील आहे परंतु रिमोट साईट समरी हे नाही. म्हणजेच काय की बी हे उत्तर बरोबर आहे. 1 2 4 1 2 4 बरोबर आहेत. म्हणजेच काय इंग्लिशमध्ये 1 2 and 4 आर करेक्ट ओनली 3 इज नॉट. सो बी इज द ॲन्सर. ठीक आहे पुढं बघूयात आपण. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न आहे बघा. 16वा प्रश्न असा आहे वेबस्केल डिस्कव्हरी सर्व्हिसेसद्वारे सामग्री एकत्रित करण्यासाठी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर केला जातो. वेबस्केल डिस्कव्हरी सर्व्हिसेसद्वारे सामग्री एकत्रित करण्यासाठी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर केला जातो. आणि या ठिकाणी पण सांकेतांक दिलेले आहेत. 4 प्रोटोकॉल दिलेले आहेत त्यापैकी 3 प्रोटोकॉल जे असे आहेत these protocols can be utilized by web scale discovery services to aggregate content. बरोबर 3 tools
विच इज व्हेरी युजफुल फॉर द वेब स्केल डिस्कवरी. ते 3 टूल्स कुठले आहेत? तर आता तुम्हाला या ठिकाणी बघा 16वा प्रश्न जे आहे त्याच्यामध्ये वेब स्केल डिस्कवरी म्हणजेच काय, हाय कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन सर्च करायची असते, रिट्रीव्ह करायची असते, त्यावेळेस हे प्रोटोकॉल 3 उपयोगात येतात. त्यापैकी Z39.50 याचा वापर रिट्रिव्हिंगसाठी होतो. OAI-PMH याचा देखील वापर इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करण्यासाठी होतो. आता SRU/W याचा देखील वापर होतो. पण SRU म्हणजे काय, SRW म्हणजे काय, हे देखील आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे. S म्हणजे काय, सर्च. R म्हणजे काय, रिट्रीव्हल व्हाया URL म्हणजेच काय, सर्च रिट्रीव्हल व्हाया URL म्हणजेच SRU. आता तुम्ही म्हणाल SRW म्हणजे काय, तर SRW म्हणजे सर्च रिट्रीव्ह वेब सर्व्हिस. सर्च रिट्रीव्ह वेब सर्व्हिस म्हणजे SRW. मग फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल जो आहे तो वेब स्केल डिस्कवरीमध्ये वापरत नाहीत, हे 3 वापरतात. म्हणून उत्तर काय येणार आहे आपलं, म्हणून उत्तर आहे 1, 2, 3 आर करेक्ट. सो आन्सर इज बी. 1, 2, 3 बरोबर आहेत. एक कुठला आहे, Z39.50. 2 कुठला आहे, OAI-PMH. 3 कुठला आहे, SRU/W. FTP येणार नाही, तर बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न आहे 17वा. आता प्रश्न काय आहे 17वा, कोणते तंत्रज्ञान लायब्ररियन 2.0 पद्धतीशी संबंधित आहे? विच टेक्नॉलॉजीज आर असोसिएटेड विथ लायब्ररियन 2.0 प्रॅक्टिसेस. बरोबर. तर या ठिकाणी 4 टेक्नॉलॉजी दिलेल्या आहेत. त्यापैकी लायब्ररियन 2.0शी 3 टेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत आणि त्या टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती आहे लायब्ररीमध्ये आपण काम करतो. RFI टेक्नॉलॉजी वी आर युझिंग म्हणजे आपण वापरतो. क्लाउड कॉम्प्युटिंग आपण वापरतो. व्हर्च्युअल रियालिटी देखील आता वापरत आहेत अनेक लायब्ररीजमध्ये. पण DV-डेसिमल क्लास सिस्टम आपण वापरतो, पण ती एक क्लासिफिकेशन सिस्टम आहे आणि ती क्लासिफिकेशन सिस्टम आपण पुस्तकांचं वर्गीकरण करून शेल्विंग करण्यासाठी वापरतो. परंतु ती टेक्नॉलॉजी नाही, ती एक सिस्टम आहे. म्हणजेच काय, क्लासिफिकेशनची एक ती सिस्टम आहे. म्हणून 1, 2 and 3 आर करेक्ट. मग हा ऑप्शन कुठं आहे, तर हा ऑप्शन आहे सी ऑप्शन आहे बघा. 1, 2, 3 बरोबर आहेत. सी इज करेक्ट ॲन्सर. आता पुढचा प्रश्न जो आहे 18वा, सोपा प्रश्न मी म्हणू शकतो इथे, कारण या ठिकाणी मॅच द फॉलोइंग जोड्या जुळवा लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिलेले आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा अशा संस्था दिलेल्या असतात, इनेस, ॲग्रीस, इन्फोटेरा, हॅपीनेस यासारख्या संस्था ज्या आहे त्या संस्थांची थोडी माहिती आपल्याला बिलीव्ह एमलीबमध्ये झालेली असते. तर या ठिकाणी आपण बघूयात की इनिस म्हणजे काय, इनिसची जोडी कशाला लागते बघा. इनिस म्हटलं की डोळे झाकून ॲटॉमिक एनर्जीला जे आहे त्याची जोडी लागणार आहे. ॲग्रीस म्हणजे काय, या नावातच म्हणजे या शॉर्ट फॉर्ममध्येच तुम्हाला ॲग्रिकल्चरल हा शब्द मिळतो. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, दॅट इज ॲग्रीस. त्याच्यानंतर इनिस इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी इनिस आहे. त्याच्यानंतर इन्फोटेरा काय आहे. आता इन्फोटेरा हे थोडं नवीन वाटणार आहे आपल्याला, पण इन्फोटेराची थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो. इन्फोटेरा इट इज ए ग्लोबल नेटवर्क फॉर एन्व्हायरमेंटल इन्फॉर्मेशन. म्हणजे हे एक ग्लोबल नेटवर्क आहे. कशासाठी, एन्व्हायरमेंटल माहितीचे संग्रहण करण्यासाठी इन्फोटेरा हे ग्लोबल नेटवर्क वापरलं जातं. म्हणजे अगेन इट इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. बरोबर. म्हणून आता शेवटी हॅपीनेस नावाचा एक कन्सेप्ट आलेला आहे आणि हॅपीनेसचा फुल फॉर्म पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. हा हॅपीनेसचा फुल फॉर्म आहे
एशिया पॅसिफिक इन्फॉर्मेशन नेटवर्क इन सोशल सायन्स न्यूजलेटर. पुन्हा एकदा सांगतो, हॅपीनेसचा फुल फॉर्म. ए म्हणजे एशिया, पी म्हणजे पॅसिफिक, आय म्हणजे इन्फॉर्मेशन, एन म्हणजे नेटवर्क, इन सोशल सायन्स एस सोशल सायन्स न्यूजलेटर. ही एक हॅपीनेस ही एक डिजिटल लायब्ररी आहे आणि ही डिजिटल लायब्ररी जी आहे ती हॅपीनेस जी आहे त्याची जोडी लागते ती म्हणजे युनेस्को. कारण हा प्रोग्राम जो आहे तो युनेस्कोचा आहे, त्याच्यामुळं हॅपीनेस इज इक्वल टू युनेस्को. म्हणजेच काय की या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहता येते. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बघा, 3142. डी हे उत्तर आहे, 3142. म्हणजेच काय, पुन्हा एकदा वर जाऊन मी तुम्हाला सांगतो, 31 म्हणजे इनिसला ॲटॉमिक एनर्जीची तिसरी जोडी, ॲग्रिसला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन पहिला, इन्फोटेराला युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, हॅपीनेसला युनेस्को. अशा पद्धतीने 3142 डी हे उत्तर बरोबर आहे. डी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे 19वा प्रश्न आणि 19वा प्रश्न आपण पाहूयात. खालील ग्रंथालय नेटवर्क्स त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. आता या ठिकाणी हे जे नेटवर्क आहे त्याचे एस्टॅब्लिशमेंट इयर माहिती असणे महत्त्वाचे आहे. एस्टॅब्लिशमेंट इयर माहिती असणे महत्त्वाचे आहे. मग थोडक्यात बघूयात. इन्फ्लिबनेट, त्यानंतर निकनेट, त्यानंतर डेलनेट, त्यानंतर बालनेट. तर याचे एस्टॅब्लिशमेंट इयर कोणते आहेत किंवा ते माहीत असतील तर कुठले? इन्फ्लिबनेटची स्थापना झाली होती 1991 साली, बरोबर. त्याच्यानंतर निकनेटची स्थापना झाली होती 1977 साली. त्यानंतर डेलनेटची स्थापना बघण्याच्या अगोदर बालनेटची स्थापना झाली होती 1995 साली. डेलनेटची स्थापना झाली होती 1988ला, परंतु त्याला रजिस्टर्ड ॲज अ सोसायटी म्हणून 1992ला ती अस्तित्वात आली होती. रजिस्टर्ड ॲज अ सोसायटी. मग आता बघा, 1977 म्हणजे 2 नंबर पहिल्यांदा आला, बरोबर. त्याच्यानंतर काय आलं 1988. परंतु 1992 ही सोसायटी ॲज अ सोसायटी स्थापना कधी झाली? 1992. म्हणून काय 2 नंबरला लागणार 1 नंबर म्हणजे इन्फ्लिबनेट 1991, बरोबर. त्याच्यानंतर डेलनेट जी आहे त्याचा नंबर लागणार 3 नंबर, बरोबर. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी 4 नंबर. म्हणजेच काय उत्तरात तुम्हाला असं शोधायला लागणार आहे 2 1 3 4, 2 1 3 4. तर असं उत्तर कोणतं आहे बघा, 2 1 3 4 हे बी हे उत्तर आहे. मी आता बी हे उत्तर आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न 20वा प्रश्न बघूयात आपण. अतिशय सोपा प्रश्न आहे. ग्रंथालयामधील संसाधनाची देवाणघेवाण आणि सहयोग वाढवण्यात लायब्ररी कन्सोर्शिया महत्त्वाची भूमिका बजावतो. इंग्लिश वाचतो. लायब्ररी कन्सोर्शिया प्ले ए पिवोटल रोल. पिवोटल रोल म्हणजे काय? महत्त्वाची भूमिका, बरोबर. इन एनहान्सिंग रिसोर्स शेअरिंग अँड कोलॅबरेशन अमंग लायब्ररीज. म्हणजेच काय, लायब्ररीजमध्ये रिसोर्स शेअरिंग आणि कोलॅबरेशन हे करण्यासाठी लायब्ररी कन्सोर्शियाचा जो रोल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे उदाहरण चूक नाहीच आहे, म्हणजे बरोबरच आहे. ठीक आहे. आता पुढचं वाक्य बघूया आपण. कारण काय म्हणतंय, लायब्ररी कन्सोर्शिया सामूहिक सौदेबाजीच्या सामर्थ्याचा फायदा घेऊन पुस्तके, नियतकालिके आणि इलेक्ट्रॉनिक डेटाबेससह विस्तृत स्रोत किफायतशीरपणे उपलब्ध करतात. आता इंग्रजी वाचतो. लायब्ररी कन्सोर्शिया फॅसिलिटेट कॉस्ट इफेक्टिव्ह ॲक्सेस टू वाईड रेंज ऑफ resources including books, journals and electronic databases by leveraging collective bargaining power. तर या पद्धतीने हे दोन्हीही वाक्य अगदी बरोबर आहेत, कारण हे लायब्ररी कन्सोर्शियामुळंच आपल्याला कोलॅबरेशन, रिसोर्स शेअरिंग, त्याच्यानंतर आपल्याला
बुक्स, जर्नल्स, इलेक्ट्रॉनिक डेटाबेसेसची देवाणघेवाण ही करता येते. त्यामुळं याचं उत्तर म्हणजे या ठिकाणी फार विचार करण्याची गरजच नाही आहे. याचं उत्तर काय असणार आहे की दोन्हीही वाक्य बरोबर आहेत आणि तसा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. आणि जर तसा ऑप्शनमध्ये ते ऑप्शन मिळाला तर तुम्हाला त्याचं उत्तर अचूक देता येतं. आणि इथं बघा, बोथ ए अँड आर आर ट्रू. सी, दोन्हीही ए आणि आर बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. 21वा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, इथं जास्त वेळ घालवायला नको. पोस्टकॉब या आद्याक्षरांची निर्मिती कोणी केली? आणि याचं उत्तर आहे लुथर गुलिक अँड एल उर्विक. लुथर गुलिक आणि एल उर्विक यांनी पोस्टकॉब ही संकल्पना उदयास आली किंवा हा ॲक्रॉनिम आपल्याला दिला आहे. ही काय आहेत? व्यवस्थापनाची काय आहेत? तत्त्वे आहेत. लुथर गुलिक अँड एल उर्विक यांनी दिलेली. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 22वा. प्रश्न 22वा काय बघा. सर्व कामाशी संबंधित असलेला प्रेरणा अभ्यास मूलभूत घटक प्रेरणा सिद्धांत हे टिंबटिंब प्रस्तावित करते. Theory of motivation is considered as basic factor in all work-related studies on motivation has been proposed by. म्हणजे ही जी थेअरी आहे, सर्व कामाशी संबंधित असलेला प्रेरणा अभ्यास म्हणजेच हा बेसिक फॅक्टर आहे. म्हणजे मोटिवेशन असल्याशिवाय काम होऊ शकत नाही, हे कोणी म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी थोडं हर्झबर्ग आणि मॅस्लोमध्ये कन्फ्युजन आहे, परंतु मला असं वाटतं की मॅस्लोनी जी गरजांची श्रेणीबद्धता सांगितलेली आहे, त्या गरजांच्या श्रेणीबद्धताच्या मुळाशी जर आपण गेलो तर त्या मुळाशी प्रेरणा काम करत असते. त्यामुळं मला असं वाटतं की मॅस्लो हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळं बी इज युअर ॲन्सर, मॅस्लो. टिंबटिंबने हॅज बीन प्रपोज्ड बाय मॅस्लो. What theory of motivation is considered as basic factor in all work-related studies on motivation has been proposed by Maslow. गरजांची श्रेणीबद्धता लक्षात ठेवायचं. त्याच्या मुळाशी मोटिवेशन काम करत असतं. एक गरज पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या स्टेपवर आपण जाऊ शकत नाही. म्हणून मॅस्लो हे उत्तर जास्त संयुक्तिक वाटते. पुढे जाऊयात आपण. 23वा प्रश्न बघूयात. आणि 23वा प्रश्न काय आहे? कोणत्या बाह्य कारणांमुळे ग्रंथालय साधनांचा ऱ्हास होतो? आता इथं शब्द दिसत नाही आहे. ऱ्हास होतो, तुम्हाला दाखवतो मी. ऱ्हास होतो. तर या ठिकाणी बघा, एक्सटर्नल कॉजेस ऑफ डिटरिओरिएशन ऑफ लायब्ररी मटेरियल्स आर. अशी कोणती कारणं असतात की त्याच्यामुळे ग्रंथालय साधनांचा ऱ्हास होऊ शकतो? तर पहिल्यांदा तर आर्द्रता. जिथं आर्द्रता असते ना, तिथं पुस्तकं अशी तिरपी वगैरे किंवा अशी घड्या पडतात पुस्तकांना. तापमान जास्त आणि खूप कमी तापमान तर अजिबात पुस्तकांना चालत नाही. जर कमी तापमान असेल तर त्याच्यामध्ये मग परत मॉइश्चर वगैरे तयार होऊन त्याच्यामध्ये पुस्तकांना ते डॅमेज करू शकतं. प्रकाशसुद्धा कमी चालत नाही. अति जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही. त्याच्यामुळं शाई, कातळी किंवा छायाचित्र आणि फीत वगैरे हे काय येणार नाही. पण एक्सटर्नल कॉज ऑफ डिटरिओरेशन ऑफ लायब्ररी मटेरियल्स आर लाईट, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी, असं मला वाटतं. फायनल ॲन्सर की आल्यानंतर आपण त्याला पुन्हा चेक करूया. पुढचा प्रश्न बघूया. 24वा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओमधला. आणि हा सोपा प्रश्न मला वाटतो. हेनरी फेयॉलने अनुभव आधारित कोणते सिद्धांत प्रस्तुत केले? आता हेनरी फेयॉलचे 14 प्रिन्सिपल्स जे आहेत, 14 प्रिन्सिपल्स, ते आपल्याला ठाऊक आहेत. आणि त्याच्यामधले 2 प्रिन्सिपल वरच दिलेले, डिव्हिजन ऑफ लेबर आणि युनिटी ऑफ कमांड. त्याच्यामध्ये लायब्ररी सायन्स इज ॲन एक्सपेरिमेंटल ॲक्सेस होणार नाही. नो लायब्ररी इज आयलंड हे पण होणार नाही. त्यामुळं उत्तर आहे ए. बोथ 1 and 2 आर करेक्ट. दोन्ही 1 आणि 2 बरोबर आहेत. ए इज करेक्ट answer. And now we are moving towards the last question, and that is question number 25. आणि
प्रश्न काय बघा, कोणत्याही प्रमुख बदलांना विरोध होणे हे अपरिहार्य प्रतिक्रिया आहे. आता कुठलाही नवीन बदल आला तर त्याला विरोध का होतो, तर त्याची 3 कारणं दिलेली आहेत जी ॲप्रोप्रिएट आहेत, ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि जे कारण नाही आहे त्याला फक्त वगळायचं आहे. तर या ठिकाणी कोणती कारणे आहेत? रेझिस्टन्स इज इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल म्हणजे होतोच, म्हणजे अपरिहार्य म्हणू आपण त्याला. इनएव्हिटेबल म्हणजे अपरिहार्य. रेझिस्टन्स इज इनएव्हिटेबल रिस्पॉन्स टू एनी मेजर चेंजेस बिकॉज ऑफ लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. एक तर पूर्ण ती गोष्ट आपल्याला समजलेली नसते म्हणून आपण त्याचा विरोध करतो, पहिली गोष्ट. दुसरी काय, फिअर ऑफ अननोन अँड फेल्युअर. आणि एक भीती असते, नवीन गोष्ट काय आली की आपल्याला एक भीती असते की आपल्याला नाही जमली तर मग आपण फेल होईल, आपल्याला कळली नाही तर कसं होईल वगैरे वगैरे. तर ते दुसरं पण कारण बरोबर आहे. आणि तिसरं असतं लॅक ऑफ कॉम्पिटन्सी, म्हणजे आपल्यामध्ये जी क्षमता असतात त्या क्षमतावर आपला विश्वास नसतो, त्यावेळेस आपण नवीन बदलांना विरोध करतो. मात्र ओव्हर कॉन्फिडन्स हे होणार नाही. ओव्हर कॉन्फिडन्स हे त्याचं उत्तर नसणार आहे. म्हणून 1, 2, 3 बरोबर आहेत. ए उत्तर बरोबर आहे. 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. आणि या ठिकाणी 13 ते 25 पेपर नंबर 2 ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, सेट बी, पेपर नंबर 2 मधला सेट बी ही परीक्षा काल झाली होती आणि काल 7 एप्रिल 2024 रोजी झालेली ही परीक्षा, याची 13 ते 25 प्रश्न आणि उत्तरे, त्याचं थोडंफार एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रयत्न केला. थँक्यू सो मच.